रसिक प्रेक्षक हो, कला अकादमीच्या वतीनं आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. कला अकादमी गोवा व महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय मुंबई यांच्या गोवा केंद्रावरील प्रादेशिक नाट्यस्पर्धेत व कला अकादमीच्या अगट नाट्यस्पर्धेत आजचं नाटक सादर करणारी संस्था आहे मांगरीश यूथ क्लब मंगेशी. सादर करणार आहे डॉक्टर समीर मोने अनुवादित नाटक फादर. नाटकाचे मूळ लेखक आहेत फ्लोरियन झेलर. सुरुवातीस आजच्या या प्रयोगाचे सूत्रधार श्री दामोदर नाईक तसेच दिग्दर्शनाची बाजू सांभाळणाऱ्या सौ दक्षा शिरोडकर या दोघांनाही मी विनंती करतो, कृपया त्यांनी रंगमंचावर येऊन कला अकादमीच्या वतीनं गुलाब पुष्प स्वीकारावं. सूत्रधार दामोदर नाईक. दिग्दर्शन श्रीमती दक्षा शिरोडकर. उपस्थित सर्व नाट्य प्रेमी रसिकांच्या व या स्पर्धेत सहभागी कलाकारांच्या एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो. खरं म्हणजे मी या गोष्टी संदर्भात दुसऱ्या प्रयोगात त्याची वाच्यता केली होती, पण काही प्रेक्षकांकडून अजूनही विचारणा होते. त्या दृष्टिकोनातून मी परत एकदा इथं सांगू इच्छितो की कला अकादमीची ही जरी अगट नाट्यस्पर्धा असली तरी कित्येक वर्षापासून ती महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय मुंबई महाराष्ट्र शासन यांची गोवा केंद्रावरची प्रादेशिक नाट्यस्पर्धा. या स्पर्धेच्या परीक्षकांची नेमणूक, या स्पर्धेचं मूल्यमापन करण्यासाठी जे रंगकर्मी आपल्याला लागतात त्यांची निवड संचालनालयातर्फे होत असते. या यंदाच्या स्पर्धेसाठी आपल्याकडे राहुल वैद्य रायगड मुंबई, त्यानंतर राजेश जाधव सोलापूर व डॉक्टर सतीश साळुंके बीड मराठवाडा यांची या स्पर्धेच्या परीक्षणासाठी परीक्षक मंडळावर निवड झाली होती. पहिल्याच नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर वाटेतच डॉक्टर सतीश साळुंके यांना फोन आला की तातडीनं तुम्ही परत बीडकडे या, कारण त्यांच्या बायकोना ॲडमिट केलं होतं. त्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये होत्या आणि ती फक्त दोघंच नवरा बायको राहतात. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या बायकोने विनंती केली की, आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनी कुटुंबातील लोकांनी विनंती केली की तुम्ही ताबडतोब या. म्हटल्याबरोबर मोठी अडचण झाली आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही संचालनाला कळवलं व आज एक नाटक होऊन गेलं होतं आणि आपण तिसऱ्या परीक्षकाची अशा ह्याच्यात व्यवस्था करू शकत नाही. कितीही परीक्षक इथं आपल्याकडे उपलब्ध असले तरी स्पर्धेचा नियम आणि स्पर्धेचं एकंदर सगळं हे धरून आपण तिसऱ्या परीक्षकाची पहिल्या नाटक प्रयोगानंतर व्यवस्था करू शकत नसल्याकारणाने या स्पर्धेचं परीक्षण आपले राहुल वैद्य आणि राजेश जाधव हे करणार आहेत. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. उपस्थित नाट्य रसिकांना विनंती आहे, कृपया आपले मोबाईल फोन स्विच ऑफ नाहीतर सायलंट मोडमध्ये ठेवून प्रयोग सादरीकरणासाठी सहकार्य करावे. या स्पर्धेतील यापुढील प्रयोग 21 रोजी हळण पेडणे येथील संस्था सादर करणार आहे. धन्यवाद.
नमस्कार. मांगेश युथ क्लब मंगेशी सादर करत आहेत फ्लोरिन झेलर लिखित, डॉक्टर समीर नारायण मोने अनुवादित फादर. संकल्पना आणि दिग्दर्शन दक्षा प्रदीप शिरोडकर. निर्मिती प्रमुख केदार मणेरीकर आणि दामोदर नाईक. तर आपल्यासमोर कला अकादमीच्या अगट राज्यनाट्य स्पर्धेत सादर होत आहे खास राज्यनाट्य स्पर्धेसाठी अनुवादित नाटक फादर. डॅड, काय झालं सांगा मला. काय झालं? कुठे काय? काहीच नाही. काहीच नाही. काहीच झालेलं नाही. काहीच झालं नाही. काहीतरी झाल्यासारखं अचानक तू माझ्या अंगावर धावून आलीस, पण काहीच झालेलं नाही. काहीच नाही झालं. काहीच नाही. आत्ताच तिच्याशी फोन झाला माझा. बर, मग त्यानं काय साबित होतंय? ती रडत होती डॅड. कोण? तुम्ही असं काय करता? हा फ्लॅट माझा आहे ना? काय ग, हा फ्लॅट माझा आहे की नाही? अगं हा फ्लॅट माझा आहे की नाही? अगं ते बंद कर आधी. आधी बंद कर ते. बंद कर. हा फ्लॅट माझा आहे की नाही यात काही शंका नाही ना? ही जी बाई कोण आहे मला कल्पनाच नाही. माझी काही मागणीच नाही तिच्याकडे.
पण तुमच्या मदतीलाच तर तिला ठेवली आहे ना. मला काय करायची आहे मदत? अगं ते बंद कर, ते बंद कर आधी. मला गरज नाहीये तिची. तिची काय, तिच्यासारख्या कोणाचीच मला गरज नाहीये. सरळ सरळ शिव्या दिल्यात म्हणे तुम्ही तिला. त्या व्यतिरिक्त आणखीन काही म्हटलं असेल तर मला कल्पना नाही. कोणी मी? मग कोणी मी? ऑफकोर्स तुम्ही डॅड. असेलही का? मला नाही आठवत. ती रडत होती. असं काय बोललो मी तिला? बोलल्याने नाही. हा? बोलल्याने नाही. मग काय? तुम्ही तिला मी तिला काय? तिने तरी मला सांगितलं की तुम्ही तिला खूप काही म्हणालात म्हणून. मी तिला काय? तर मला अरे असं हे बंद कर, हे बंद कर. मी तिला काय? पडद्याच्या रॉडनं डॅड. पडद्याचा रॉड? तिला हा काय तरी- मूर्खपणा आहे? पडद्याचा डोकं रॉड- फिरलंय का तिचं? मी तिच्या- असं करायचं वाटतं का तुला? मला कळत नाहीये ती काय बोलते, तिचं तिला तरी कळतंय का? पडद्याचा रॉड म्हणे. मी अंगावर धावून गेलो आणि ते छे छे पडद्याचा रॉड. डोकं फिरलंय तिचं. जाते तर जाऊ दे सोडून. बघ, तुझ्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा ती तेव्हा काय? म्हणजे मला ना शंका आहे की ती काय डॅड? म्हणजे ती की नाही. हो तिचं काय? नाही खरं तर तुझ्या कानावर घालायचं नव्हतं मला, पण ती की नाही. ती काय डॅड सांगा मला. ती चोरटी आहे. इझाबेल. चोरटी आहे. खरंच ती. घ्या. शक्यच नाही डॅड. काय बोलताय तुम्ही? चोरटी आहे म्हणे. अगं माझी खात्री आहे त्या मुलीनं माझं घड्याळ चोरलंय. मीठ टाक याच्यात. तुमचं घड्याळ. तुमच्याकडेच ते कुठेतरी गहाळ झालं असेल. ठेचे. अगं मला कधीपासून शंका आहे तिच्यावर. मग मी काय केलं माहितीये? मग मी एक कट रचला तिच्यासाठी. मी ना असं अगदी उघड्यावर असं दिसेल असं ठेवलं माझं घड्याळ. आणि नेमकं ती माझं घड्याळ उचलणार एवढी खात्री होती माझी. कुठे ठेवलं होतं तुम्ही ते? कुठं? आता आठवत नाहीये ग. पण एवढं माझ्या लक्षात येत आहे ना, ते घड्याळ मला कुठे सापडतच नाहीये. कुठेच सापडत नाहीये बघ. तू म्हणालीस तसं मी वेगळं वेडावाकडं बोललो असेल तिला. शक्य आहे. अगं वैतागलो होतो मी. झालं समाधान? ठीक आहे. पण पडद्याचा रॉड वगैरे फारच बरं का. पिसाडली ती. जाऊ दे, जाऊ दे सोड. काय करावं काही कळेनासं झालंय मला. डॅड, वी नीड टू टॉक. अरे तेच तर चाललंय आपलं नाही का? नाही, सिरियसली आपल्याला बोलायला हवं. सिरियसली? मग सिरियसली बोलतो ते ऐक. मला गरज नाहीये तिची. तिची काय? तिच्यासारख्या कोणाचीच गरज नाहीये मला. माझा मी समर्थ आहे माझं माझं करायला. किती धडपड करून मिळवलं होतं मी तिला. डॅड, तुम्हाला काय कल्पना? सोप्या नाही त्या गोष्टी. ही आता तिसरी तुमच्यामुळं. माझ्या मते तरी ती पोरगी चांगली होती. गुणी मुलगी, समजूतदार. पण आता ती इथे पाऊल सुद्धा ठेवायला तयार नाही डॅड. अगं माझं म्हणणं ॲनी, अगं माझं म्हणणं लक्षातच येत नाही का तुझ्या? अगं त्या मुलीने माझं घड्याळ चोरलंय. माझं घड्याळ आहे. अगं किती वर्ष वापरतोय मी ते आता. कायमच जवळपास. किती भावना जुळल्यात त्याच्यासोबत. ते म्हणजे नाही, एखाद्या चोरट्यासोबत मला राहायचं नाही. किचन मधल्या कपाटात बघितलं का तुम्ही?
आणि इथे 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 Dad. इथे तू तू इथे डॅड काय करताय इथे डॅड प्लीज हात सोडा इथे माझा. बस तू इथे बस काय करताय तुम्ही इथे बस. डॅ- इथे बस. तुला कसं माहित? मायक्रोवेव्ह मागच्या शेल्फ मध्ये तुमच्या किमती वस्तू तुम्ही तिथेच लपवून ठेवतात ना बघितलं का तुला कसं कळलं? काय हेच की माझ्या किमती वस्तू मी तिथे. असंच डॅड मला सगळं माहितीये तुम्ही बघितलं का तिकडे हो म्हणजे मला वाटतं हो मी ते बघितलं. डॅड एक लक्षात घ्या मी कायम तुमच्या मागं नाही पडू शकत अगं पण तुला सांगितलंय कोणी? सांगितलं नाहीये करायला लावताय तुम्ही एकटे नाही राहू शकत डॅड असं बोलून तू माझा अपमान करते. डॅड डॅड अपमान कसला हा अपमान कसला तुम्हाला कुणाच्या तरी सोबतीची गरज आहे हे तुम्ही स्वीकारायला हवं अगदी सगळ्यासाठीच तुमच्या आवश्यक गोष्टी विकत आणण्यापासून ते जाऊ दे बोलायला नका लावू तू ते कपाट तपासलंस? काय खरं सांगेनी माझ्या कपाटात तू ढवळाढवळ केलीस ना? नाही डॅड अरे मग तुला कसं माहित की काही वेळा माझ्या मौल्यवान वस्तू मी तिथे हा मला नाही आठवत कधीतरी चुकून उघडलं असेल डॅड डॅड मी खरंच काही ढवळाढवळ केलेली नाहीये डॅड मी कशाला हात सुद्धा लावलेला नाहीये डॅड समजून घ्या प्लीज नाही हे असं नाही निभावू शकत डॅड प्लीज सापडलं ना काय ग? तुमचं घड्याळ अरे खरंच की म्हणजे इजाबेलचा त्या घड्याळाशी काही संबंध नाहीये हे तुमच्या लक्षात आलंच असेल ते केवळ मी माझं घड्याळ लपवून ठेवल्यामुळं आणि नशिबानं वेळच झालं ते नाहीतर तुझ्याकडे बोलता बोलता मला वेळच कळाली नसती. तुझ्या माहितीसाठी सांगतो 5 वाजलेत आत्ता. म्हणजे माझ्याही महत्वाचं आहेच दिवसातून मी कुठल्या वेळी काय करतो हे जाणून घेणं माझ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मला लागतं हे घड्याळ. हे जर कुठे गळपटलं ना तर मी संपेनच. तुम्ही तुमच्या गोळ्या घेतल्यात का हो पण तू ते का तुझी नजर माझा सतत पाठपुरावा करत असते नाही माझ्या चुका शोधत असते ती. तो टिश्यू दे जरा. मी हुकलोय असं वाटतंय तुला पण यांनी सगळं व्यवस्थित चाललंय. जग स्वतःभोवतीच फिरतंय पण तू ना कायम अशीच होतीस किरकिरी चिंतातूर जंतू. अगदी आईवर गेलीस बघ ती अशीच सदैव घाबरलेली घाबरण्यासाठी सदैव कारणाच्या शोधात. अगं पण यांनी असं चालत नाही ना जग. काय सावल्या गडद होत चाललायत. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते. अशा गोष्टी तुझ्या आता लक्षात घ्यायला हव्यात. नाहीतर तुझ्या बहिणीकडे बघ ती बघ कशी कमी अधिक हा ती अशी सतत कुणाची काळजी नाही करत बसत. माझं माझ्यावर सोडून मोकळी होते. काय ग अरे पण ती आहे कुठे पत्ता काय आहे तिचा? डॅड मला आता इथून हलावं लागणार आहे डॅड. हलावं लागणार आहे म्हणजे मला दुसरीकडे जाऊन राहावं लागणार आहे. अरे वा ऐकायला तर छान वाटतं पण असं करण्यात हरकत काय आहे? घ्या हा. मला हे शहर सोडून जावं लागणार आहे डॅड. खरंच पण का? याच्यावर आपलं बोलणं झालंय आठवतंय का? अच्छा म्हणूनच माझ्यासोबत एखादी नर्स ठेवायची तुझी धडपड चालली आहे तर असंच ना? स्पष्टच आहे रॅट्स आर लिव्हिंग द शिप. डॅड लक्षात घ्या मी आता इथे नसणार आहे. तू मला सोडून चाललीस? कधी? मला म्हणायचं पण का? मला कोणीतरी भेटलाय डॅड. तुला
म्हणजे जोडीदार पुरुष तुला खरंच? प्रश्न इतके आश्चर्यचकित झालेले दिसत नाही तुम्ही. तर त्याचं काय ना ते तुझं काय नाव काय त्याचं? आंतुआन. बरोबर आंतुआन. आंतुआन आल्यापासून तू खूप काही काय करतो काय तू? तो लंडन मध्ये असतो. मी त्याच्याकडे जाऊन तिकडेच राहणार आहे. काय तू लंडन मध्ये? आणि खोटं बोलतेस ना? अगं मी काय म्हणतो सोडून दे हा विचार. लंडन मध्ये सतत पाऊस रिपरिपत असतो. मी ओळखतो त्याला. ऑफकोर्स डॅड, तुम्ही भेटलायत त्याला. खात्री आहे तुझी? हो, एकदा नाही खूपदा भेटलाय. म्हणजे माझ्या आकलनानुसार तू मला सोडून चाललीस, मला वाऱ्यावर टाकून तू निघालीस. माझं पुढे काय होणार आहे मला सांगतो. तो इथे येऊन का नाही राहू शकत? पण त्याचा जॉब तिकडे आहे ना. हा मग तुझ्या जॉबचं काय? माझा आणि वर्क फ्रॉम होमच आहे. मला कामासाठी इकडे राहण्याची काही गरज नाहीये. मी इथे तिकडूनही करू शकते. हे सगळं ठरलंय का? डॅड, लक्षात घ्या जरा, माझ्यासाठी हे फार महत्वाचं आहे. नाहीतर मी गेलेच नसते ना. पण मी वारंवार तुम्हाला येऊन भेटेनच हा. वीकेंडला तर नक्कीच. पण उरलेल्या वेळात मी तुम्हाला असं एकटं नाही ना टाकून जाऊ शकत. म्हणून तर ही सगळी धडपड चालली आहे. पण तुम्ही जर असंच वागत राहिला, कुणीही माणूस तुमच्या सोबत ठेवायचं नाकारलं तर काय करशील तू? समजून घ्या डॅड, मला काहीतरी हालचाल करावीच लागणार आहे. काय करणार आहेस तू? आणि अगं सांग ना काय करणार आहेस तू? आणि अगं माझ्या बाबतीत काय करायचं ठरवतेस तू? आणि 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 टेलिफोन कुठे गेला? तिथेच तर ठेवला होता. नाही, आता मला वकिलाला गाठलंच पाहिजे. नंबर मिळून फोनच करायला हवा त्याला. इतकी वर्ष काय उगाच नाही जगलो की ती मला अशी वागवेल. फोन करायला हवा, ताबडतोब फोन करायला हवा. कोणाला? कोणाला फोन करायला हवा? वकिलाला फोन करायला हवा. माझी मुलगी, माझी स्वतःची मुलगी मला अशी वागवेल. कोण आहे रे? कोण आहे रे? अरे हे हॅलो अंद्रे, काय सगळं ठीक आहे ना? लो 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 काय म्हणताय? लो 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 म्हटलं सगळं ठीक चाललंय ना? लो 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 वाह, लो 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 लो. हे तुमचं काय चाललंय? म्हणजे अहो तुमचं काय काम इथं? माझ्या घरात का घुसलात तुम्ही? अहो मी पियर. कोण? तुम्ही मला ओळखलं नाही? मी पियर. काय? अहो कोण तुम्ही? इथं काय करताय? मी इथे राहतो. तुम्ही हम्म, इथे राहता? हम्म, माझ्या घरात तुम्हीही राहता? हम्म. वा, एवढंच ऐकायचं बाकी होतं.
हॅलो हॅलो हॅलो. हा काय मूर्खपणा आहे? थांबा, ॲनीलाच फोन करूया. बाय द वे, ॲनी तुमची मुलगी. वा, ॲनी माझी मुलगी, यात काहीच शंका नाहीये मला. पण तुम्ही तिला ओळखता? हो. तुम्ही तिचा मित्र आहात? अहो, तुमचा आणि ॲनीचा संबंध काय आहे? शी इज माय वाईफ पिर्रे. आणि तुम्ही ऑफकोर्स तिचा नवरा पुर्रा. काय सांगताय? कधीपासून? झाली 10 वर्ष पुर्रा. अरे खरंच की 10 वर्ष नाही झाली सुद्धा. काळ कसा सरतो नाही. पण मी काय म्हणतो, तुम्ही आता एकमेकांसोबत राहत नाहीत ना? कोण, मी आणि ॲनी? हो, वेगळे राहता ना तुम्ही? नाही हो. अरे खात्री आहे तुझी? म्हणजे नक्की ना? आंद्रे असं काय करताय? अरे मग ते इंग्लंड प्रकरण, ती चालली ती लंडनला, ते नाही का मगाशी? इंग्लंड की लंडन? लंडन नाही म्हणजे इंग्लंड पण आहे. पण हॅलो हॅलो डार्लिंग, हा मी बोलतोय. मला सांग, तुझं काम आटोपलं का? नाही अजून? नाही 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 तसं काही विषयच नाही. तुझे डॅड जरा तुझी आठवण काढतायत. कदाचित तुला बघितल्यावर जरा त्यांना बरं वाटेल. नाही 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 तसं काही नाहीये. तू तुझं काम आटोपलं की पटकन निघ. आम्ही तुझी वाट बघतोय. लव्ह यू. शी इज ऑन द वे. ऑन द वे? पण ती तर मला म्हणलेली ती लंडनला चालली आहे. परवाच तर बोलली मला ती. लंडन? हो. लंडन मध्ये तुला काय काम काढलंय? आहे बुवा काहीतरी. हा, तिला तिकडे एक इंग्रज सापडलाय. अरे त्याच दिवशी सांगितलं तिने मला. बघ, मी काही वेडा नाही. तिने मला सांगितलं की ती चालली आहे लंडनला. मला हेही आठवत आहे की हा सगळा मूर्खपणा आहे हे मी तिला स्पष्ट तोंडावर सांगितलं होतं. अरे उठायचं आणि कोणाच्याही मागे लागायचा, हा कसला बावळटपणा. त्यात तो सतत लंडन मध्ये रिपरिपणारा पाऊस. तुला काहीच सांगितलं नाही का तिने? अरे देवा, ओ गॉड, ओ गॉड. काय झालं? नाही, मी मध्येच लुडबुड केली ना. अशा भानगडीत नाक खुपसायची मला गरजच नव्हती. काहीच गरज नव्हती बघ. इट्स ओके आंद्रे. हे बघा, अजूनपर्यंत तर तिने मला काहीच सांगितलेलं नाहीये, पण योग्य वेळ आली की ती मला सांगेलच. इट्स ओके. म्हणजे त्या इंग्रजाबद्दल तुला खरंच काही माहितीच नाहीये? अरे देवा, डोंट वरी. खांदे पाडू नको, मनावर नको घेऊच रे. असली पहिल्यातली वादळ ना आपसुकच मिटून जातात. अनुभवाचे बोल आहेत बा. आय एम विथ यू. आंद्रे, ती येईपर्यंत तिची वाट बघत काही घेऊया का आपण? हा म्हणजे ग्रेप ज्यूस किंवा कॉफी म्हणायचंय मला. हा, ग्रेप ज्यूस. येस. ला 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 ला. अरे मी काय म्हणतो, काय बरोबर काय? ते सगळं माझ्या अंगावर आलं बघ त्या मुलीपायी. कोण मुलगी? अरे ती नर्स नाही का? कोण, इजाबेल? काय कोणाच ठाऊक, नाव विसरलो बघ मी तुझं. हॅलो हॅलो हॅलो. नाव विसरलो रे, नाव विसरलो. पण तुझ्या बायकोने मला सोपवलेलं तिच्याकडे. अरे नर्स रे ती. तुला माहिती नाही का ते प्रकरण? जणू काय मी स्वतःला सांभाळू शकत नाही. हिच्यामध्ये मला मदतीची गरज आहे म्हणे. अरे काहीतरीच. मी स्वतःची काळजी घेऊ शकतो की. ही अगदी लंडनला निघाली तरी मला नाही हिचं कळतच नाहीये. कशाला माझ्या मागे लागली आहे कुणास ठाऊक. तू एकदा बघ माझ्याकडे. अरे एकदा बघ ना तू तू अरे पियर. पियर, तू एकदा निरखून बघ माझ्याकडे नीट. बघ ना, म्हणजे तुला वाटतंय का मी पूर्णपणे त्या म्हाताऱ्यांसारखा दिसतोय का मी तुला? नाही ना. माझे हात बघ, दोन्ही हात माझे नीट काम करतात. बघितलंस? तसेच माझे पायही. दोन्ही हातपाय माझे शाबूत आहेत, धडाक्यात काम करू शकतात. करतात की नाही? पण हिची माझ्याबद्दलची अशी धारणा का झाली आहे कुणास ठाऊक? वेडपटपणा, मूर्खपणा मांडलाय सगळा, खुळ्यांचा बाजार. अरे पहिल्यापासून अशीच ही अजागर. परिस्थितीचा आढावा घेताच येत नाही ना. हीच तर खरी अडचण आहे ना. कायम घोळ घालत असते. अरे लहानपणापासून फारसं डोकं वापरलंच नाही ना. फारशी हुशार नाहीये रे ती. आईवर गेली. हे बघा आंद्रे, ती नेहमी तुमच्याच भल्याचा विचार करते. माझं भलं. पण ते तिने साधावं असा आग्रह नाही ना रे माझा. मी काय म्हणतो माहितीये, मला नेमकं काय ते माहित नाही, पण काहीतरी शिस्त आहे तिचं माझ्या विरुद्ध. कट
काहीतरी खटपट चालली ती, काहीतरी शिस्त आहे माझ्या विरुद्ध तिच्या डोक्यात. बहुतेक ना तिला मला त्या तसल्या ठिकाणी ठेवून यायचं. अरे परवा तर अगदी बोलायच्या बेतात होती. सगळी लक्षणं स्पष्ट दिसत आहेत मला. पण एका गोष्टीची खुणगाठ बांधून ठेवा सगळे. अरे मी माझ्या या घरातून, मी माझ्या या फ्लॅटमधून अजिबात हलणार नाहीये. कुठेही जाणार नाहीये मी या फ्लॅटमधून, लक्षात ठेवा. पण आंद्रे, हा फ्लॅट, हे घर तुमचं नाहीये. काय म्हणाल? जरा डोक्याला ताण देऊन आठवा. तुम्ही त्या शोधात असताना या इथे आमच्या घरात आला. कसल्या शोधात? नवीन केअरटेकरचा शोध चालू होता. तिच्याशी भांडला, तिला घालवून दिलं. ती नाही का इजाबेल? मी भांडलो? हो, विसरलं वाटतं. तिच्याशी भांडला, तिला घालवून दिलं. नवीन कोणी मिळेना, मग आलात इथे आमच्या घरात. म्हणजे मग आणतो पियर. पियर? येस. म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुमच्या घरात राहतोय. येस. आत्ता माझ्या लक्षात येतोय थोडं थोडं. डॅड, काय झालं? सगळं ठीक आहे ना? फारसं काही नाही, नेहमीच. तुझे डॅड जरा गोंधळल्यासारखं करतायत किंवा तसं दाखवतायत. काय हो, तुझी वाट बघतायत, ते आठवण काढतायत सारखी. डॅड, काय झालं? मला हा काय तमाशा मांडलाय? तमाशा? हा काय तमाशा मांडलाय? काय बोलताय तुम्ही? ॲनी कुठे? ॲनी कुठे? समोर आणा तिला माझ्या. ठीक आहे डॅड, आणि तुमच्या समोरच आहे. घ्या. थोडी खरेदी करायला बाजारात गेलेले, पण आता आले ना परत. सगळं नीट होईल. होईल सगळं ठीक. काय खरेदी काय केलीस? चिकन. भूक लागली आहे का तुम्हाला? भूक तर लागणारच ना. चिकन. स्वयंपाकाचं बघतो मी. यू प्लीज टेक केअर ऑफ हिम. टुडे आय मेक सम चिकन स्टेक विथ मशरूम सॉस. परप्पा. थँक्स. तू आहेस म्हणून बरं आहे बघ. पियरने बोलावलं मला. तुम्हाला बरं नाही वाटत बोलला? मला काय धाड भरलीये? मस्त आहे मी. पण काहीतरी घोटाळा आहे बरं का. काहीतरी वेगळीच भानगड चाललेली आहे. कसली भानगड डॅड? नाही, मला असं नेमकं बोट नाही ठेवता येणार, पण ते चाललंय ते बरोबर नाही एवढं जाणवत आहे. कसं तुला सांगू कळत नाही ग. सांगून तरी बघा, कदाचित मोकळे व्हाल. काही अर्थ नाही त्यात. कसली काळजी करताय तुम्ही? कोण मी? हो. छे. नाही, स्पष्ट दिसतंय कसल्या तरी चिंतेत आहात तुम्ही. अगं काही नाही ग. तरी सुद्धा काय? मी बसलो होतो, म्हणजे तसा निवांतच होतो. बसून एक नंबर शोधत होतो, टेलिफोन नंबर. एवढ्यात अचानक उगवले महाराज. कोण? तुझा नवरा. नवरा? आता मला नवरा असू शकत नाही, म्हणजे तुझाच ना. आंतोन. तुझा नवरा. डॅड, पण माझं लग्नच झालेलं नाहीये. असं काय करताय? 5 वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झालाय. विसरला? काय? तो कोण आहे? कोण? मुद्दामून करतेस ना हे सगळं? अगं तो चिकन घेऊन आत गेलेला त्याच्याबद्दल बोलतोय मी. कसलं चिकन डॅड? काय बोलताय तुम्ही? अगं आत्ता इथे एका मिनिटापूर्वी तू बाहेरून विकत घेऊन आणलेलं चिकन कोणाच्या हाती दिलंस?
ते घेऊनच तर तो आत गेला ना. तू बाजारात होतीस, तुझ्या नवऱ्याने तुला फोन केला फोन, मग तू इथे आली, तुझ्या हातात ती चिकनची पिशवी होती, ते चिकन घेऊन तो आत गेला. चिकन चिकन. डॅड कसलं चिकन? कुठला नवरा? काय बोलताय तुम्ही? मला काळजीत टाकतेस तू यांनी. मी तुम्हाला हो. फार चिंता वाटायला लागली बघ मला तुझी. लक्षात येत नाही का गोष्टी तुझ्या? विसरतेस का? विस्मरण होतंय का तुला? हा, अकाली म्हातारी होतेस का तू? चांगल्या डॉक्टरला तुझी तब्येत दाखव. हा, मी अगदी वेळेनुसार सांगू शकतो, अगदी वेळेनुसार. 2 मिनिटं झालेली नाहीत त्या घटनेला आणि तू ती गोष्ट विसरलीस. अगं 2 मिनिटापूर्वी तू बाहेर होती, तू इथे आली, तुझ्या हातात ती चिकनची पिशवी होती, ते घेऊन तो आत गेला. चिकन चिकन. डॅड तुमचा काहीतरी घोळ होतो. किचन मध्ये कोणीच नाहीये. हे काहीच्या काही चाललंय बरं का. 2 मिनिटापूर्वी तो इथे होता. हॅलो हॅलो, ए बाहेर निघ रे. पुढेच, ए बाहेर निघ. हॅलो. काय झालं? हा गायब झाला. कुठे लपून तर बसला नाही ना अडगळीत? कोण? चिकन की माणूस की चिकन सकट माणूस? नवरा तुझा नवरा. नवरा. दात काय काढतेस असे? नवरा. तुझ्या लक्षात नाहीये ना आणि इकडे फार काहीतरी गंमतशीर मजेशीर चाललंय. डॅड जरा शांत व्हा तुम्ही. माझ्यावर विश्वास ठेव यांनी. मी बराच काळ बघतोय माझ्या आजूबाजूला, माझ्या भोवताली फार विचित्र घटना घडतात. लक्षात येत नाही ना तुझ्या? अगं हा उपटसुंभ मला सांगत होता की हे घर त्याचं आहे म्हणून. माझं नाहीच आहे म्हणे हे घर. अतिशय उद्धट होता हा मनुष्य, अगदी तुझ्या नवऱ्यासारखा. नाही त्याहून अधिक उद्धट. हा उपटसुंभ माझ्या घरात घुसतो आणि वर मलाच दादागिरी करतो. मला सांगतो की हे घर त्याचं आहे म्हणून, हा फ्लॅट त्याचा आहे म्हणून. माझं नाहीच आहे म्हणे हे घर. काय ग, हे माझं घर आहे ना. आणि हे घर माझं आहे की नाही? सांग ना त्याला, सांग त्याला की हे घर माझं आहे, हा फ्लॅट माझा आहे, हे सगळं माझं आहे. आणि 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 जरा त्याला सांग ना. आणि आणि त्याला सांग ना की हे घर माझं आहे म्हणून. हा डॅड मी चिकन आणलंय. डॅड काय झालं? आणि हो बोलले मी. नाही ग, बघूया आता काय होतं ते. तिचीच वाट बघते. हो नाही तशीच आशाही आहे मला की परिस्थिती सुधारेल या वेळेला निश्चितच. हो नाही बघूया आता काय होतं ते. अगं हो, त्या दिवशी तुम्ही होतात म्हणून बरं झालं. नाही ग, अगं एखाद दिवशी त्यांची परिस्थिती फार बिकट होते बघ. हो मला सुद्धा ओळखत नाही ते. नाही दुसरा काही पर्याय नाही आता. हो. ती आली आहे, बेल वाजली. हो मी नंतर करते तुला. बरं बाय. ओ गॉड, आर यू ओके? जरा उठायचा प्रयत्न करता का? हो इथे बसा. तू? हाय, मी लॉरा. हाय, सॉरी मला यायला
उशीर नाही ना झाला? हॅलो, हाय हाय लॉरा. हॅलो. प्लीज प्लीज सर. हो, थँक्स. मेडिकल तिकडे तुझीच वाट बघत होते मी. अगदी वेळेवर आली आहेस. लॉरा, डॅड ह्या कल्पनेनेच फार अस्वस्थ आहेत ग. म्हणजे मला वाटतं ते माझ्यावरही रागावलेत. नाही, ते साहजिक आहे. मी हे तुला का सांगते तर तुही जरा तयारी ठेव. म्हणजे काहीही बोलू शकतात ते फाडकन. आपल्याला कल्पनाच नसते बघ. आतापर्यंत ते एकटेच राहत होते का? हो हो, बऱ्याच काळापर्यंत. इकडे जवळच त्यांचा एक फ्लॅट होता, तिथेच राहायचे. थँक्यू. किचन मध्ये सगळं चाललं होतं ठीक. मी पण दररोज चक्कर मारतच होते. पण काही कारणानं सगळंच कोलमडलं बघ. त्यांना एकटं ठेवणं शक्य होईना. प्लीज हॅव अ सीट. म्हणून मी त्यांना इकडे घेऊन आले, माझ्या घरी. पण आता खूपच पडतं त्यांचं. म्हणजे मला पण बाहेर कामं असतात. माझा जॉब तो पण करायलाच हवा. लॉरा, आय नीड युअर हेल्प. ऑफकोर्स. हॅलो. हो हो हो, आली आहे ती. नाही ग, ते नाही आहे तिकडे. नाही, बघूया ना आता काय. हो हो, सांगेन मी. नाही ग. हॅलो. हॅलो. हाय. छान दिसतेस तू. आ? म्हटलं छान दिसतेस तू. थँक्यू. आपण ओळखतो ना? ओळखतो की नाही एकमेकांना? नाही. खात्री आहे तुझी? हो. नाही पण तुझा चेहरा ओळखीचा वाटतोय. नाही हो. नाही नाही, नक्कीच कुठेतरी भेटलोय आपण याआधी. नाही, माझ्या मते तरी नाही. नाही, माझ्या मते म्हणजे मला आठवतंय नक्कीच तुला मी पाहिलं कुठेतरी. डॅड, ही लॉरा. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काय ग? तुम्हाला सांभाळायला. मला सांभाळायला? हो, म्हणजे तुमची काळजी घ्यायला. माझी काळजी ही आली आहे डॅड, ही आली आहे. तुमच्या रुटीन मध्ये काही मदत हवी आहे का हे ती ठरवणार आहे. ते लक्षात आलंय माझ्या. खरं तर मला माहितीच आहे ते. 100 वेळा घोकून झालंय ते तुझं माझ्यासमोर. ही माझी मुलगी सतत तेच तेच बोलत राहते. काय ना, वय होत चाललंय तिचं. वाढत्या वयाचे प्रश्न भेडसावायला लागलेत तिला. तू काही घेणार आहेस? हा? नाही, पाहुणचारासाठी आभार, पण मला काही नकोय. अरे असं कसं? यू मस्ट हॅव समथिंग. आय शॅल सर्व यू समथिंग. कम. म्हणजे घशाला थोडासा ओलावा, एखादं उत्तेजक, एखादं पेय, एपेटायझर, भूक चालवण्यासाठी. होय की नाही? जेवणाची पण वेळ झाली. झाली आहे ना? किती वाजले? अरे जरा तिकडे बघतेस का? काय? तिकडे तिकडे बघतेस का? मी आलो लगेच. हा? लगेच आलो. घड्याळ शोधायला गेलेत. वेळेचं फार असतं त्यांचं. टाइम टू टाइम लागतं त्यांना सगळं. आपण हा? अगदी घरात असले, काहीही काम करत नसले
बाहेर रणरणतं ऊन असलं, पडदे ओढून निवांत बसले असले ना तरी सतत विचारते किती वाजले किती वाजले. मग त्याही वेळेला बसतात घड्याळ शोधत. त्यांच्या झोपेची वेळ होत असेल नाही? नाही म्हणजे म्हाताऱ्या लोकांचं झोपेचं गणित खूप असतं म्हणून म्हटलं मी. हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता बघ. झोपेची वेळ. बरोबर, राईट. नाही पण तसे तुमचे वडील खूपच भारी आहेत. हो, तशी पडते त्यांची छाप, विशेषतः परक्यांवर. पण त्यांच्या मूडवर असतं ग. म्हणजे त्यांच्या समजुती आहेत काही. हो नाही ते म्हाताऱ्यांचं असतंच. हो. त्यांचे विचार वेगळे, त्यांच्या समजुती वेगळ्या. मी म्हटलं तसंच वेळ झालीये एपेटायझरची, भुकेला चालना देण्याची, एखादा उत्तेजक प्यायची. देन यंग लेडी, तुला सांगतो माझ्याकडे 2 घड्याळ आहेत अगदी पहिल्यापासून. एक माझ्या मनगटावरचं आणि दुसरं कुठलं डोक्यातलं. पूर्वपार दोन्ही टिकटिकत आहेत. देन यंग लेडी, व्हॉट वुड यू लाईक टू हॅव? डॅड, अरे उगाच करवा तू नकोस हा. पाहुणी आहे ती, तिची सरबराई तर करायलाच हवी. आणि ते करायला तुझी परमिशन घ्यायला हवी का मी? तू काय घेणार आहे? तुम्ही काय घेणार आहात? मी I'll have a very small bag of whiskey. Oh, then same for me. अरे वा, एक्सलंट. आणि तुझ्यासाठी काय? ही असलं काही घेत नाही. नाही? पेयपान कधीच करत नाही ती. Oh. थेंबाला सुद्धा शिवत नाही. म्हणून बघा ना ती कशी. तिची आई सुद्धा अशीच सभ्य सुसंस्कृत साधी गृहिणी. तिच्यासारखी घरगुती बाई दुसरी नाही बघितली. आणि हिच्या उलटची धाकटी बहीण. खैर ती एक वेगळीच कहाणी आहे. Cheers. अरे चिअर्स. तुम्हाला 2 मुली आहेत? हो, ओ, पण दुर्दैवाने आता धाकटीशी काही संपर्क नाही राहिलेला. एलिज चित्र काढते, पण हल्ली काही वार्ताच कानावर आलेली नाही बघ तिची. कशाने आमचे संबंध तोडून टाकले काही माहित नाही. धडपडी, उत्साहाचा धबधबा. राहू दे, अशा विस्कीसाठी काही पण द्यायची तयारी आहे. अशा विस्कीवर सगळं कुर्बान. तुला काय वाटतं? चिअर्स. cheers. तसं ना अरे तुला काय वाटतं? माझ्याकडे तसं काही नाहीये हो द्यायला. अरे मग करतेस काय? मी लोकांना सांभाळते. वा, लोकांना सांभाळते. हो, म्हणजे ज्यांना कुणाला आपल्या दिवसभराच्या कामात मदत लागते ना त्यांना मी मदत करते. अच्छा, म्हणजे अशी भानगड आहे तर. म्हणजे माझ्यासाठी तू अजून एक नमुना घेऊन आली असता. फार कठीण असेल नाही? म्हणजे एखाद्या मतिमंदासोबत वेडेवाकडे चेहरा करत अख्खा दिवस घालवणे. मला तर झेपलंच नसतं. आंद्रे, तुम्ही काय करायचा पोटा पाण्यासाठी? मी मी डान्सर होतो. डॅड, तुला काय झालं? तुम्ही इंजिनियर होता. हट, हिला काय माहित? टॅप डान्सिंग माझी स्पेशालिटी. बघ, आश्चर्य वाटलं ना? त्यात नवल काय, मी काय टॅप डान्सर असू शकत नाही. नाही तुम्ही टॅप डान्सर असूच शकता. अहो खरं तर मलाही टॅप डान्सिंग शिकायचं होतं. खरंच? अरे मग जुळेलच आपलं. अजूनही पारंगत आहे मी त्यात. बरं का, तुला एखाद दिवशी एक नमुना करून दाखवेन मी. एखाद दिवशी कशाला, जरा अशी असंच दाखवतो. म्युझिक आहे नाही बघ जरा तशी. हसतेस काय एवढी तू? हसतेस कशाला? सॉरी. म्हणजे तुला पटत नाही ना की मी भारी डान्सर होतो? पटतंय. मग काय पण तुमची थोडी विस्की जास्ती झाली. तुझी पण. तुला बघितलं की मला कोणाची तरी आठवण येते. हो, कोणासारखी तरी दिसतेस तू. कोण बरं आपली? आठवतंय मला, म्हणजे तुला बघितल्यावर ना मला तिची आठवण येते. कोण डॅड? हा, एलिज माझी दुसरी धाकटी पोरगी. तुझ्या वयात ती अशीच. ती माझी खरी परी होती, हो की नाही? हा, मला नाही माहित. नाही बघ ना एकदा. दोघातही बरंच साम्य आहे. बघ एकदा.
म्हणजे थोडीशी दिसते ए, तशी पण- थोडीशी बिडीशी काही नाही, हुबेहूब तशीच. ती अशीच तुझ्यासारखी, काही कारण नसताना अगदी हसत सुटे. बरोबर पकडलं की नाही मी तुला? मी असाच आहे ग, लोकांना धक्के द्यायला आवडतं मला, वेगळ्या प्रकारे लोकांची खेचायला जमतं मला. फार काही अवघड नाही, सगळं काही नीट निभावता येईल मला. आता या घरात मी राहतो, खूप दिवस झाले इथे येऊन. हे अगदी आचरणाचं नातं जुळलेलं आहे माझं या घराशी. 30 वर्ष झाली हे घर घेतल्याला. तुला कल्पनाही नसेल, तू जन्मली नसशील तेव्हा. पण हा एक मोठा फ्लॅट आहे, छान आणि मोठा. खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यावर, वाटतं की नाही? आता तुला एक गोष्ट सांगू, तुला सांगतो, माझ्या मुलीचा डोळा आहे या घरावर. काहीही काय डॅड. थोडक्यात तुला परिस्थिती समजावून सांगतो, इकडे बघ. थोडक्यात तुला परिस्थिती समजावून सांगतो. माझ्या मुलीला वाटतं की मी एकटा राहू शकत नाही, माझी कामं करू शकत नाही. त्या निमित्तानं ती इथे आली माझ्या मुक्कामाला, वरकरणी माझ्या मदतीला. तेव्हा तिचा घटस्फोटही झाला होता. मग आली इकडं बापाकडं. आता तिला भेटला एक यार. तुला सांगतो, फार बेकार प्रभाव पडलाय त्याचा हिच्यावर. डॅड तोंडावर बरं का? सतत माझ्या मागे लागलेली असते, सतत मला हे पटवून देतं की मला माझं काही करता येत नाही. खरं म्हणजे तिला मला कुठेतरी टाकून यायचंय. आता कुठे ते मला माहित नाही, किंवा तिचं ठरलं नसेल कुठे ते, पण मला थोडी कुणकुण लागलेली आहे. एवढं खरं आहे की माझी बॅग तिला कुठेतरी रवाना करायची. म्हणजे मला नालायक ठरवून मला कुठेतरी टाकणं, हा तिच्यासाठी हा फ्लॅट घशात घालण्याचा सोपा आणि यशस्वी मार्ग साहजिकच आहे, होय की नाही? डॅड पण मी हुशार आहे, मी असं अजिबात होऊ देणार नाही. कुठेही जाणार नाही मी या फ्लॅटमधून. खूप वर्ष जगणार आहे मी, खूप आयुष्य लाभलंय मला. तुम्हा दोघांपेक्षा जास्त आयुष्य लाभलंय मला. तुम्हा दोघींनाही खांदा देईन मी, तुला आणि तिलाही. काय? नाही तुझं राहू दे, पण हिला मी नक्की पोचवणार. कुणगाड बांधून ठेव मनाशी. हिचा वारसा मी मिळवेन, पण माझा वारसा हिला नाही मिळू देणार. आणि हिचं फ्युनरल उरकल्यावर तिथे जमलेल्या सगळ्या लोकांना कंठशोष करून सांगणार आहे मी की ही कशी स्वार्थी आणि काळीच नसलेली बाई होती, ते अतिशय पाताळ यंत्री. लॉरा, हे फार मनावर घेऊ नकोस. नाही मॅम, तरीही या तमाशाबद्दल सॉरी लॉरा. ए, उगाच नाटक करू नकोस. तिच्याही लक्षात आल्यात त्या गोष्टी, तुलाच ते काही कळत नाहीये. अगं, गेले कित्येक दिवस मी हिच्या कानी कपाळी ओरडतोय की मला माझं करू दे, पण ही ऐकेल तर खरं. सगळ्याच गोष्टी कानात टाकते, ऐकून न ऐकल्यासारखं करते. आता तू इथे आलीस ना, आणि लोकांना मदत करणं हा तुझा धंदा आहे ना, मग तू मला मदत कर. माझ्या वतीने समजावून सांग हिला, बजाव हिला की मला कुणाच्याही मदतीची काडी मात्र गरज नाहीये, काय ग. आणि हे घर मी कालत्रही सोडणार नाहीये. आता कृपया सगळेजण मला एकटे सोडा, शांतीत जगू द्या. माझ्या वतीने तू समजावण्याचं काम केलंस ना, तर मी तुझा आजन्म ऋणी राहीन. आजन्म ऋणी राहीन. सगळं बोलून झालं, मनावरचं ओझं उतरलं, बरं वाटलं. तेव्हा मी तुमची आता रजा घेतो. 2 शब्द बोलायची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. हे टाळ्या वाजवा रे. तुमचं वडील खूपच भारी आहे. लॉरा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला कान कोंडल्यासारखं होतं बघ. हे सगळं तुझ्या देखत तरी. सॅन इज कम्प्लिटली फाईन. अहो, मला या सगळ्याची खूप सवय आहे. म्हाताऱ्या लोकांचं ना हे असंच असतं, त्यांना आपण कुणावर तरी अवलंबून आहोत हे पटतच नाही. मग असं आकांड तांडव करणार, आरडाओरडा करणार, पण नंतर सगळं नीट होतं. नाही तरी सुद्धा कसं सांगू मी तुला लॉरा. आय एम एक्स्ट्रीमली. मॅम, यू ओके? हो, जरा चक्कर आल्यासारखी झाली. कम कम कम. रूम मध्ये जाऊया. इथे? हो.
पडले होते नुसते. असह्य झालं होतं सगळं मला. मग मी सरळ उठले आणि त्यांच्या खोलीत गेले. डॅडच्या खोलीत. गाढ झोपले होते. लहान बाळच वाटत होते. त्यांचं तोंड उघडं पडलं होतं. त्यांना तसं बघितलं आणि आतून काहीतरी उफाळून आलं. रक्त सळसळलं माझं. आणि अचानक माझे दोन्ही हात त्यांच्या गळ्यावरती आवळले गेले. पहिल्यांदा मी फक्त ठेवले होते हात त्यांच्या गळ्याभोवती. त्यांच्या गळ्यातली धमनी धडधडत असल्याचं मला जाणवत होतं. एखादा असहाय्य फुलपाखरू चिमटीत पकडल्यावर पंख फडफडवतो ना, तसं. मग मी आवळू लागले. माझ्या हातांचा जोर वाढत होता. आवळण्यातला जोर वाढत होता, तरीही त्यांनी डोळे काही उघडले नाही. त्यांचं तोंडही काही बंद झालं नाही. आयुष्याच्या प्रवाहातला खतरनाक घोर. गंमत म्हणजे जे काही चाललं होतं ते अगदी हळुवारपणे चाललं होतं. त्यात कसली घाई नव्हती की दांडगाई. मग मी दाब कमी करत गेले. माझ्या हातातलं बळ ओसरू लागलं आणि मी हात बाजूला घेतले. मला जाणवलं, माझ्या लक्षात आलं की त्यांचा श्वास थांबला. ते श्वसन करत नाहीयेत. संपलंय. अखेरीस सुरकलंय सारं. फडफडणारं प्राण पाखरू उडून गेलंय. बाकी उरलंय फक्त कलेवर. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य मला जाणवत होते. ते मेले होते. त्यांच्यातला जीव नाहीसा झाला होता. तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचे ते हलके हसू माझे आभार मानत होते. मला धन्यवाद देत होते. मला Eddie!
लो 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 लो. पिये, मला वाटतं त्यांची मीटिंग व्यवस्थित झाली. उद्यापासून येते म्हणाली ती. वाव, दॅट्स ग्रेट. हो, बघूया पहिल्या दिवशी काय होतं, कसा जातो दिवस ते. मला तर धाकच बसला होता. म्हणजे काही नीट होईल असं वाटतच नव्हतं बघ. पण अखेर झालं सगळं व्यवस्थित. छान वागले ते. बघ, म्हणालो नव्हतो मी. ती पोरगी पिये, तुला सांगते ती पोरगी इतकी गोड आहे ना. त्यात काय करायचं हे तिला उत्तम येतं. हेही खुश दिसतंय. त्यांनी अगदी भारावून टाकलं तिला. तिला बघून त्यांना एलिज आठवली म्हणे. खरं की काय? केवढी आहे ग ती? असेल 30 वर्षांची. आणि दिसायला? एवढी चौकशी करतोयस? काय विचार काय? ए, काय बोलतेस काय? काय आहे काय तुझ्या डोक्यात? माझ्या की तुझ्या? तुझ्या. काहीतरी बरळतीयस. डॅड साठीच सगळं बरं. त्यांचं जुळावं एवढीच अपेक्षा आहे. खरे. पण मग भलत्या सलत्या शंका का घेतेस? काय झालंय काय तुला? स्पष्टपणे बोल. आता जेवण आणायला गेल्यावर त्यांनी मला ओळखलं नाही म्हणून हादरले मी. आणि फार अवघड आहे रे हे सगळं. आय कॅन अंडरस्टँड. त्यांचे ते डोळे, ते विजलेले डोळे, त्यात ओळखच दिसत नव्हती काही. एखाद्या परक्यासारखी होते मी त्यांच्यासाठी. आणि तेव्हा ना या सगळ्या गोष्टी तुझ्या अंगवळणी पडायला हव्यात. मला हे विचारही सहन होत नाहीत पिये. हे बघ, त्यांना सांभाळायचं तर तुला खंबीर राहायला हवं. अँड ऑफकोर्स यू कॅन डू इट. नाही, आपल्याला वाटतं तसं आपण करू शकतो, पण ते ना फक्त विचारात. प्रत्यक्षात त्यांच्या डोळ्यातली अनोळख दिसली की हातपाय गळून जातात माझे. एलिज बद्दल ते बोलायला लागले की भिरभिरल्यासारखं होतं मला पिये. आणि रिलॅक्स. यू आर माय स्ट्रॉंग लेडी. भलती सलती स्वप्न पडतात मला. काल रात्री तर मी त्यांचा गळा दाबतीये असं दृश्य दिसलं मला. काय चाललंय? तू चिकन ओव्हन मध्ये ठेवलंयस ना? येस डार्लिंग. 10 मिनिटात तयार होईल जेवण. भूक लागली आहे? नारी गरे ला 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 ला. बाकी तुझा दिवस कसा गेला? तसं काही विशेष नाही. नेहमीच्याच मीटिंग्स. त्या बास्टर्ड सायमनने अजूनपर्यंत रिस्पॉन्स नाही दिलेला. नेहमी असंच करतो तो, अगदी कंटाळा आणतो. पण बहुतेक डिसेंबर पूर्वी आटपेल सगळं प्रकरण. होतील सया. गुड. जाऊ दे. डॅडी. डॅड, 10 मिनिटात जेवण तयार होते. ठीक आहे ना? हो हो, काही हरकत नाही. पण हे हॅलो. भूक लागली आहे का तुम्हाला? हो, पण कोणी गेस्ट आलेत वाटतं. नाही हो का? नाही नाही, तसं काही विशेष नाही. अगं जरा टिश्यू देतेस का ग? मग डॅड, कशी वाटली ती? कोण? लॉरा, मगाशी भेटायला आलेली पोरगी. हा ती ना? ती म्हणजे मस्त. तेव्हापासून मी घरातच आहे. घरातच आहे? मग कामाचं काय? बाकी कसलं काम? हा, आता एक मोठं काम आहे. डॅड सोबत राहणं. अरे माझं घड्याळ कुठे आहे? पाहिलंच का ग? सापडतच नाहीये मग. Oh God, not again, Dad. अगं मगापासून धुंडावतोय मी. बघितलंस का कुठे? Dad, Dad, तुम्ही ते किचन मधल्या कपाटात बघितलं का? मायक्रोवेव्ह मागचं काय काय शेल्फ. काय कशाबद्दल बोलतेस तू? तुमचं कुठलं घड्याळ. किचन? कुठलं शेल्फ? कशाबद्दल बोलतेस तू? मला कळतच नाहीये. खरं तर माझ्या ध्यानातच येत नाहीये. कुठलं शेल्फ? शेल्फ नाहीच आहे, कपाट नाहीच आहे. कशाबद्दल बोलतेस तू? हा, मला खरंच माझ्या ध्यानातच येत नाही. कशाबद्दल बोलतेस तू? जरा धोरणीपणाचं वाक्य मूर्खे. कसं लक्षात येत नाही?
तुम्ही तिकडे बघितलं का? सगळ्यात आधी तिथेच तर पाहिलं. तिथे नाहीये ते आज. कुठेतरी गळपटलंय, नाहीतर कोणीतरी मारलंय. छे, कोण कशाला घेईल डॅड? सांगतोय ना, मूर्खासारखं बोलू नकोस. कोण कशाला घेईल म्हणजे काय? ते घड्याळ स्वतःच उडून गेले का कुठे, की त्याला पाय फुटले? म्हणे कोण कशाला घेईल? अगं मौल्यवान वस्तू ती. चोरट्यांना आकर्षणच माझं घड्याळ म्हणजे. मी शोधू का? तुझ्या जीवाला फार कष्ट पडणार नसतील तर जरूर शोध. जीवाला घोर लागलाय माझ्या, काळजीत पडलोय मी. तुम्ही सगळे स्वतःच मशगूल आणि माझी एक एक वस्तू नाहीशी होत चालली. हे जर असंच चालू राहिलं ना तर मी पूर्ण नागावलो जाईन. कपडे सुद्धा चोरतील माझे लोक आणि मी नागवा उरेन पूर्ण. त्यात कुठल्या वेळेला तेही कळणार नाही. घड्याळ नाही ना ग. मी आत बघून येते. मी डिस्टर्ब करतोय का तुम्हाला? सॉरी, काय म्हणालात का? माझा त्रास होतोय का तुम्हाला? नो नो, ॲब्सोल्युटली नो. तुझ्याकडे थोडा वेळ आहे? बोला. वा, मला सांग बरोबर किती वाजले? ऑलमोस्ट 8. बापरे, एवढा उशीर? मग जेवायला बसायला हवा ना? 10 मिनिटं. चिकन तयार होत आहे, झालं की बसू. अरे वा, आज चिकन? ॲनीने आणलाय. वा, तुझा घड्याळ फार छान आहे रे. तुझंच आहे ना? म्हणजे मी विचारतोय, तुझंच आहे ना? हो. जरा दाखवतोस का ते? तुमची मीटिंग फार भारी झाली म्हणे. मस्त. कुठली रे? ती तुम्हाला सांभाळायला येणारी नवीन केअरटेकर. हा, ती ना? मस्त मस्त. एलिस सारखी दिसते म्हणे ती. काय सांगतोस? म्हणजे मी कुठे बघितलंय तिला, मी ऐकलं तसं. नाही, छान झाली मीटिंग. ॲनी पण खुश होती. शेवटी काय, तिच्या समाधानासाठी तर चाललंय ना सगळं. मला कुठे गरज आहे? घड्याळ छान आहे रे, मला आवडलं बघ. थँक्यू. आंद्रे, तुमची व्यवस्था लागणं ॲनीसाठी महत्वाचं आहे. कळतं का तुम्हाला? तुमची चिंता आहे तिला. तुम्हाला काही झालं तर तिला दुःख होतं. असो, किमान या खेपेला तरी सगळं जुळून येईल अशी अपेक्षा आहे. जुळेल ना? या बाई बरोबर तरी जुळवून घ्याल की नाही? जरा उत्साहाने नांदाल की नाही तिच्या सोबत? तुझं घड्याळ फार छान आहे रे, मला अरे, आवडलं. ही घड्याची काय पिरपीर लावली आहे? अरे पिरपीर कसली, थोडी आपली उत्सुकता. भारी दिसतंय म्हणून बघावं असं वाटतं. विकत घेतल्यास? म्हणजे काय म्हणायचंय काय? नाही, विकत घेतल्यास की कोणी भेट दिलाय तुला? विकतच घेतलंय. द्या. विकत घेतलं असलं तरी त्याची पावती नसेल तुझ्याकडे, नाही? आंद्रे, पावती विकत नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला? हा, नाही, ते तुझं घड्याळ रे, आवडलं बघ मला, छान. ए, मला पण देतो का थोडीशी? येस, ऑफकोर्स. आंद्रे, हे घड्याळचं राहू द्या. आता आपण ॲनी बद्दल बोलतोय ना? Cheers. तू ओळखतोस तिला? हा, तू तिचा हा ना? तू तिचा हा. मी बाप तिचा. बरं झालं भेटलास. तिच्या निमित्तानं तरी आपल्याला भेटावं लागणारच होतं. तू तिचा हा. तू तिचा नवीन म्हणजे तुमचे संबंध टिकले तर. पण मला काय वाटतं माहितीये, आपलं म्हणजे तुझं आणि माझं फारसं जुळेल असं वाटत नाही मला. असं का बोलताय? वाटलं ते बोललो. मुळात ॲनीशीच माझं फारसं जुळत नाही आवडत ती मला. 10 मिनिटात तयार होईल चिकन. सतत एलिसची आठवण येते बघ मला. एलिस माझी दुसरी धाकटी पोरगी. अरे, आमचं जमायचंही उत्तम, पण हल्ली या दिवसात काही भेटच नाही बघ तिची. मला वाटतं ती सतत प्रवासात असते. विश्वपर्यटन चाललंय तिचं. म्हणजे माझी काही तक्रार नाही, मी आनंदीच आहे, ती यशस्वी आहे. चित्र काढते, साहजिकच आहे रे, घरकशनं. पण अधूनमधून वाटतं रे भेटावं असं.
अचानक एक दिवस उगवली आणि मला भेटायला आली तर आनंदच होईल मला. तुला माहितीये ती जेव्हा लहान होती ना, लहान, तेव्हा ती सतत मला अशी चिकटलेली असायची. तसाच धरून ठेवेल मी तिला हृदयाशी, असा घट्ट तासन तास. तुला माहितीये जेव्हा ती लहान होती ना, तेव्हा ती मला काय म्हणायची माहितीये? लिटल डॅडी, लिटल डॅडी. लाडकं संबोधन होतं तिचं माझ्यासाठी. छान आहे ना लिटल डॅडी? छान आहे की नाही लिटल डॅडी? कसा एक विचारू? विचार की. अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. हो. अजिबात नाटक नाही पाहिजे. नाही नाही, जमतंय का? अगदीच अगदीच. आता तुम्हीच सांगा, असं प्रत्येकाच्या गळ्याला तात लावत अजून किती दिवस काढायचा बेत आहे?